या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील छोट्याशा शिरला गावानं आज संपूर्ण जिल्ह्याला अभिमानानं मान उंच करायला लावलेला आहे। या गावातील मामा भाचे अशा दोघांनीही एकाच वेळी MPSCच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत वर्ग 1 अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे। यामध्ये राजेंद्र घुगे यांनी 12वा क्रमांक तर त्यांचे भाचे प्रतीक पारवेकर यांनी 4था क्रमांक मिळवत MPSC परीक्षेत दमदार कामगिरी केली आहे। विशेष म्हणजे दोघेही SC प्रवर्गातून निवडले गेले। प्रतीक पारवेकर हा केवळ 4 वर्षांचा असताना वडिलांच्या निधनाने तो अनाथ झाला। आई मालती पारवेकर यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत मुलाच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं। अत्यंत हलाखीत प्रतीकनं पहिल्याच प्रयत्नात क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं, तर दुसरीकडे राजेंद्र घुगे यांनी केवळ 6 महिन्यांचे असतानाच वडिलांना गमावलं होतं। दारिद्र्याच्या छायेत 2 एकर शेतीतून आपला संघर्ष करत त्यांनी यशाचं शिखर गाठलंय। दोघांच्या पाठीशी कुटुंबातील हेमंत घुगे यांचे प्रेरणादायी पाठबळ त्यांना कायम राहिलं। निकाल लागल्यानंतर शिरला गावात दोघांचा भव्य सत्कार करण्यात आला। मामा भाच्यांच्या या यशानं संपूर्ण गाव हे अतिशय आनंदात होतं। एकाच डब्यातून जेवण वाटून खाणारे हे दोघे मामा भाचे आज महाराष्ट्र शासनात वर्ग 1 अधिकारी म्हणून दाखल होणार आणि हीच त्यांच्या संघर्षाची खरी शिदोरी म्हणायला पाहिजे आणि त्यामुळेच गावकऱ्यांना सुद्धा खूप आनंद आहे। मुंबईच्या मोनोरेलला अपघातांचं ग्रहण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण इथे नेहमीच वेगवेगळ्या घटना आपण ऐकत असतो। मुंबई चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना पुन्हा एकदा मोनोरेलला अपघाताला सामोरं जावं लागलंय। वडाळा स्थानकाजवळ बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी मोनोरेलचा हा अपघात घडला असून मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला। सुदैवानं तो मोनोरेलच्या खांबावरच अडकून राहिला आणि त्यामुळे मोनो ट्रेनचा जो चालक आहे तो या अपघातामधून बचावलेला आहे। घटनास्थळावर अग्निशमन दल पोहोचल्यानंतर चालकाची यातनं सुखरूप सुटका करण्यात आली। अपघात घडला त्यावेळेस मोनोमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होता अशी माहिती समोर येते। अपघाताचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही। एका 2.5 वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल 80 वर्षाच्या एका वयोवृद्धानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे। धुळ्यातील हा प्रकार समोर येतोय। 80 वर्षाच्या वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एका लहान मुलीला 3 वर्षांची ही मुलगी आहे, तिच्यावर हा अत्याचार करीत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तिथे जमावातून या 80 वर्षाचा जो म्हातारा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। रमान पिंजारी असं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। या चिमुरडीची आई घराबाहेर काही कामानिमित्त गेली होती आणि त्याच वेळेस हा 80 वर्षीय वृद्ध जो आहे तो घरात शिरला आणि चिमुरडी बरोबर त्यानं गैरवर्तन सुरू केलं अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याला ताब्यात घेऊन त्याचा पुढील तपास सुरू झालाय। चिमुरडीला 2.5 ते 3 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर अत्याचार करत असल्याबद्दल आम्हाला तक्रार आली। तात्काळ पोलीस तिथे गेले आणि त्यांनी तिथे जमावातून त्याचा जो 80 वर्षाचा म्हातारा होता, वयस्क इसम आहे, रेहमान पिंजारी म्हणून आहे, त्याला मी ताब्यात घेतलं। त्यानंतर तिथे त्या चिमुरडीच्या आईकडून आम्हाला समजलं की ह्याने ती दुकानात जात असताना त्याने तिला घरात घेतलं आणि थोडासा अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पोलिसांना म्हणून आम्ही त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे। त्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि BNS 75-1 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। त्यातला जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। वाशिमच्या मंगरुळ तालुक्यातील मंगळसर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या ही अतिशय कमी आणि अप्रिय असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्याचा मोठा अडसर निर्माण होतोय। तसंच कार्यरत असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत नसल्यानं सुद्धा विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला। शिक्षण देण्याची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेस पालकांनी दिला।
तर या प्रकरणी मंगरुळचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी मंगळसार शाळेत नियमानुसार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाणे 45 विद्यार्थ्यांना धडे देण्यासाठी शिकवण्यासाठी 2 शिक्षक आहेत आणि त्यापैकी एक आजारपणाच्या रजेवर होत्या, त्या पण आता रुजू झाल्या असल्यानं शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र असा प्रकार घडू नये आणि असा प्रकार घडल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असं पालकांनी सांगितलंय. पुण्यामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली तब्बल 14 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालेल्या एक भोंदू बाबा आणि त्याची शिष्या यांनी मिळून IT इंजिनियर दीपक डोळस आणि त्यांच्या शिक्षक पत्नी यांची 14 कोटींची फसवणूक केली. दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांनी आमच्या अंगात शंकर महाराज येतात आणि ते सगळ्या त्रासाचं निवारण करतात, आजार बरे करतात असं सांगून ही फसवणूक केली. IT इंजिनियर आणि त्यांच्या पत्नीनं आपल्या दोन्ही मुली आजारी होत्या आणि त्यांना बरं करण्यासाठी ते सांगतील त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि सर्व मालमत्ता विकून ते पैसे भोंदू बाबा आणि त्याची शिष्या यांच्या खात्यावर वळवले सुद्धा. साधारण 2018 पासून ही फसवणूक सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून याबाबत अधिकचा तपास सुरू झालेला आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.